निमंत्रित केलं गेलं. मग ज्यांचा खऱ्या अर्थानं परफॉर्मन्स या रायगड जिल्ह्यामध्ये चांगल्या पद्धतीने होत असतो अशाच संघाला या ठिकाणी निमंत्रित केलं गेलं. मग आपण जर 8 संघांमध्ये असणार आहोत, मग 8 संघांमध्ये आपली खेळी देखील तितकीच महत्वाची आज या कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं मात्र असणार आहे. मात्र परतोय एक गुण अर्थातच इथे आपण पाहतोय पनवेल स्पोर्ट्स पनवेल म्हणजेच तिसरी चढाई गुण मात्र मिळवण्याच्या उद्देशानं म्हणजे तर तो सक्तीचाच असल्या कारणानं तो वेळच आहे. मग इथे प्रयत्न करण्याचा मग तो संघर्ष बघा कोणताही संघर्ष असतो, कारण इथे शेतकऱ्यांना न्याय करण्यासाठी खऱ्या अर्थानं संघर्ष करावा लागला. त्यांना आपल्या संघाच्या बाजूनं 3 गुणा सुपर राईड सांगितले जाईल. आपण काही सांगायची आवश्यकता नाही. सामनाधिकारी बसलेले आहेत, आमच्या गुणफलक देखील गुणलेखक देखील या ठिकाणी बसलेले आहेत आणि देखील गुणफलकाकडे आपण जर पाहिलं तर नक्कीच या ठिकाणी जेव्हा निचणी हा 4 आणि पनवेल स्पोर्ट्स पनवेल हा 1 अशा गुणांवर आपण पाहतोय. 4 आणि 1 म्हणजे आतापर्यंत काहीशे गुण हे नक्कीच आपण उच्चारी संघाच्या बाजूने पडलेले पाहतोय. मात्र काहीशा गुणांची कमतरता मात्र संघाकडे असताना ती भरायची तर आहेच, परंतु कशी होणार. मग चढाई बहादुरी इथे आपला परफॉर्मन्स दाखवणार की पकड बहादुरी या ठिकाणी आपला परफॉर्मन्स दाखवणार. प्रत्येक घटक महत्वाचा आहे. म्हणून तर 7 मध्ये या ठिकाणी संधी मिळाली. 7 अंकाला देखील मित्रांनो इतकंच महत्व आहे क्रीडा मराठी. खरं तर ही 7 संख्या देखील कबड्डीसाठी महत्वपूर्ण संख्या आहे. मग हे 7 अर्थात 12पैकी 7 खेळणार. मग 12 मध्ये देखील या ठिकाणी निवडून आलेले खेळाडू असतात. मग त्यांचा देखील परफॉर्मन्स महत्वाचा आहे. मग त्यांनी एखादा चांगला पकड करणारा देखील खेळाडू मैदानाच्या बाहेर असतो. मग योग्य वेळेला योग्य पत्ता काढणं हे देखील आपल्या प्रशिक्षकावर अवलंबून असतं, आपल्या कर्णधारावर अवलंबून असतं. मग एखादा अनेक ठिकाणी चांगल्या चढाई करणारा खेळाडू कदाचित या मैदानावर कदाचित बॅकफुटला येऊ शकतो, कदाचित येऊ शकतो. मग अशा वेळेला अजून कोणाला तरी त्या ठिकाणी संधी देऊन अजून काही चांगले खेळ करण्याचा प्रयत्न मात्र अर्थात प्रशिक्षणाच्या माध्यमातून मात्र केला जातो. तशाच खेळी संघ आणि प्रतिस्पर्धी संघ अशा 2 संघांमध्ये या ठिकाणी होणार हे मात्र नक्कीच आणि आता मात्र लोकांच्या माध्यमातून चांगली पकड आपण संघाकडे अष्टपैलू खेळाडी अष्टपैलू या ठिकाणी खेळ उभे होता आव्हान द्यायचं आहे लोकांना मध्ये. मग दोन्हीकडे संधी जर पकड झाली तर संघाकडे या ठिकाणी एक चांगली पकड आणि सुपर टॅकल देखील त्या ठिकाणी सक्सेस झाला. मात्र मैदानाच्या बाहेर गेला. अधिकचा 1 गुण अर्थात पनवेल स्पोर्ट्स पनवेल या संघाला मध्ये मिळाला. असाच खेळ एक सुंदर खेळ मात्र आपण पाहतो. मॅटवरील कबड्डी स्पर्धा पुणे संघासाठी आम्ही विनंती करणार आहोत. नवाकरून घाटा वर्सेस गणेशला धरण या दोन्ही संघाला काय करायचं. नवाकरून घाटा वर्सेस गणेशला धरण आपण काय राहा. मंडळांना विनंती असणार आपल्याला असं व्हायचं आहे. येथे सुंदर कबड्डी स्पर्धा आज या ठिकाणी संपन्न होत असताना हुतात्मा दिनाच्या औचित्यासाठी या कबड्डी स्पर्धेचा मध्ये या ठिकाणी
मध्ये येत असतात आणि निश्चितपणे स्पर्धेचा देखील आनंद घेत असताना आपण पाहतोय खरंतर राज्य होण्यासाठी देखील अनेक सामाजिक कार्यकर्ते Gracias.
स्पर्श करण्याचा दिवस यांची आठवण काढण्याचा दिवस म्हणजेच आजचा हुतात्मा दिन 9-7-9 आघाडी फक्त आपण जवाहरलाल मुचेडी आणि आजमध्ये कबड्डीच्या ही कबड्डीची गंगा अशाच पद्धतीने वाहत आहे. स्थान मात्र राममंदिर अर्थात या ठिकाणी स्पर्धा होते आणि कबड्डी कबड्डी स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. मात्र अंतिम क्षणाला कोणता संघ हा विजयाचा पात्र होणार नक्कीच आपण या स्पर्धेच्या निमित्तानं सामना व्हायला हरकत नाही, कारण 8 संघांमध्ये प्रत्येक फेरी क्वार्टरफायनलचे सामने बक्षिसाचा पात्र ठरला. नवोदय भेट काढला देखील बक्षिसाचा पात्र आणि ह्याच्यानंतर होणार मोठा भाग जो स्वीकारतोय आव्हान स्वीकारायला ज्यावेळेला आपण शिकतो ना, हे आव्हान ज्यावेळेला घेतो ना कारण आपण आपला संघ एवढ्या घेऊन येत असतो त्यावेळेला आपण नक्कीच प्रत्येक संघाच्या माध्यमातून अशीच उजनी संघावर येत असताना पाहतो. एक प्रेशरचा खेळ मात्र इथे आपण पाहतो. दोन्ही संघाला थोडंच प्रेशर आहे, दोन्ही संघात एवढंच प्रेशर लढत होण्याला हरकत नाहीये. आपल्याला व्यक्त करण्यासाठी असं देखील जो समोर या ठिकाणी भोजन केलं असेल त्याला मात्र आपण भोजन करून घ्या. सुग्रास जेवण आपल्याला देखील या ठिकाणी जेवणासाठी येतोय निलेश. जी आघाडी जिकडे पिछाडी होती तिकडे आघाडी शेवटपर्यंत आपण पाहणार. परंतु शेवटच्या 5 मिनिटांमध्ये ज्यावेळेला जो रंगलेला असतो ना अपेक्षा आमच्या हितचिंतकांना असणार आहे. आहे आणि मात्र दोनही खेळ पाहण्यासाठी मात्र या ठिकाणी रसिक अपेक्षित होत आहे.
आणि तो मात्र घेतला जातो. एका बाजूने सकारात्मक विचार केला जातो, एका बाजूने नकारात्मक विचार केला जातो. मात्र प्रत्येकाला सकारात्मक व्हायचं, प्रत्येकाला एक चांगली वेळी मात्र या ठिकाणी
आपण